राजकीय वर्तुळातून बातमी रस्ते विकासावरून आता सरकारच्याच दोन महामंडळांमध्ये चढाओढ पाहायला मिळते। एमएमआरडीसी आणि एमएमआयडीसी मध्ये चढाओढ असल्याचं पाहायला मिळतंय। शिरूर छत्रपती संभाजीनगर महामार्गाचं काम एमएमआयडीसी कडे कामाची निविदा ऑक्टोबर मध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। राज्यात मोठमोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची उभारणी करणाऱ्या राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात एमएसआरडीसीच्या मक्तेदारीला सरकारच्याच दुसऱ्या महामंडळानं आव्हान उभं केलंय। नव्याने स्थापन झालेल्या राज्य पायाभूत सुविधा महामंडळ अर्थात एमएसआयडीसीने शिरूर छत्रपती संभाजीनगर शीघ्र द्रुतगती महामार्ग उभारण्याचा प्रकल्प हाती घेतलाय। रस्ते विकासावरून सरकारच्याच दोन महामंडळांमध्ये चढाओढ असल्याचं पाहायला मिळतंय। एमएसआरडीसी आणि एमएसआयडीसी मध्ये चढाओढ पाहायला मिळते। शिरूर छत्रपती संभाजीनगर महामार्गाचं कामाची निविदा ऑक्टोबर मध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। या बातमीचा अधिकचा तपशील पाहूयात। एमएसआरडीसीची स्थापना 1996 मध्ये झाली। युतीचे सरकार असल्याने या महामंडळावर तेव्हापासून शिवसेनेचं वर्चस्व होतं। मुंबई पुणे महामार्ग, समृद्धी महामार्ग, विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पांची एमएसआयडीसीची स्थापना 2023 मध्ये महायुती सरकारने केली आहे। नव्या महामंडळाला भाजपा नेत्यांचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे। हे महामंडळ रस्ते, बंदरे त्याचबरोबर विमानतळ, रेल्वे, मेट्रो, वीज असे प्रकल्प राबवणार आहे। राज्यातील पायाभूत सुविधांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग असतानाही आता दोन महामंडळ अस्तित्वात आहेत। हा 6 पदरी महामार्ग 250 किलोमीटर लांबीचा असून 16,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। द्रुतगती महामार्ग प्रकल्पाचे काम 2 टप्प्यात होणार आहे। तर पहिल्या टप्प्यात पुणे शिरूर या 54 किलोमीटर लांबीच्या उन्नत मार्गाचा प्रस्ताव होणार आहे। एमएसआरडीसीची स्थापना 1996 मध्ये झाल्याचं पाहायला मिळालं।